नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या घरी फक्त 20 रुपयात 100% शुद्ध आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणारे रोज वॉटर कसे बनवायचे ते पाहूया. माझ्याकडे एक छान गुलाबाचा बुके होता म्हणून मी त्याच पाकळ्या वापरलेल्या आहेत. पण तुम्ही थेट बाजारातून 20 रुपयांच्या गुलाबांच्या गड्ड्या आणून सुद्धा हे अगदी सहज बनवू शकता. पाकळ्या अशा छान प्लेटमध्ये काढून घ्या. गुलाब पाणी बनवताना पाकळ्या वेगळ्या केल्याने त्यावरील धूळ आणि कचरा पूर्णपणे साफ होतो. यामुळे पाकळ्यांमधील नैसर्गिक अर्क आणि सुगंध पाण्यात चांगला उतरतो, ज्यामुळे आपल्याला 100% शुद्ध आणि केमिकल मुक्त गुलाब पाणी मिळते. जर तुम्हाला गावठी रानटी गुलाब मिळाला तर तोही तुम्ही वापरू शकता. आपल्याला यासाठी थोडासा बर्फ लागणार आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडीशीच कणिक. जर तुमच्याकडे झाकण असलेली कढई आणि अशा पद्धतीने एक प्लेट असेल, कढईमध्ये अशा पद्धतीने एक प्लेट ठेवा. प्लेटच्या भोवतीने सर्व गुलाबाच्या पाकळ्या अगदी व्यवस्थितपणे छान पसरून घ्या. यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला. ज्यामध्ये तुम्हाला गुलाबजल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने एक छोटं भांडं घ्या. तर माझ्याकडे अशा पद्धतीचं काचेचं झाकण आहे, तर हे सरळ न ठेवता उलट्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि झाकणाचे छिद्र पिठाने बंद करून घ्या, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. आणि या झाकणावर आपल्याला खूप सारे बर्फाचे तुकडे ठेवायचे आहेत. यामुळे काय होईल, वाफेचे पाणी होऊन ते थेट मधल्या वाटीत जमा होईल. यालाच आपण प्युअर हायड्रोसोल म्हणजेच अस्सल रोज वॉटर म्हणतो. आता मात्र गॅसची फ्लेम स्लो डाऊन करा. तर लगेचच एक 5 मिनिटांमध्ये हे बर्फाचे तुकडे गॅसच्या फ्लेमनी विरघळायला चालू होतील आणि रोज वॉटर एक्स्ट्रॅक्शन तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं उकळल्यानंतर ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता बर्फाचे तुकडे छान विरघळलेले आहेत. तर आता तुम्ही याची फ्लेम बंद करा. तर वाटीत जमा झालेले हे पाणी म्हणजेच आपले मॅजिकल रोज वॉटर आहे. हे तुमची त्वचा हायड्रेट ठेवतं, डार्क सर्कल कमी करतं आणि चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो देतं. आता हे रोज वॉटर आपण साईडला ठेवणार आहोत थोडा वेळ थंड होण्यासाठी. त्या कमी रोज पेटल्समध्येही आपल्याला इतकं एक्स्ट्रॅक्शन भेटलेलं आहे. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे गुलाब शिजलेले आहेत तेही तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. आपलं थंड झालेलं रोज वॉटर आता आपण एका बॉटलमध्ये काढून घेणार आहोत. ॲक्च्युली ही मी रोज वॉटरचीच बॉटल यूज केलेली आहे. तुम्ही ही स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता. बघा किती सोपं आहे ना. तर नक्की ट्राय करा आणि टेस्ट ऑफ फॅमिलीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर आणखीन काही डिलिशियस रेसिपी अपलोडेड आहेत, त्याही एकदा नक्की पाहून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.